आजही या 21व्या शतकामध्ये, या विज्ञान युगामध्ये आम्ही अंधश्रद्धेच्या विळख्यामध्ये अडकू लागलो. होय, आजही या 21व्या शतकामध्ये, या विज्ञान युगामध्ये आम्ही सुशिक्षित लोक या अंधश्रद्धेच्या विळख्यामध्ये अडकू लागलो. भगवे रंगले तरी काय झाले, त्यागी नाही चाले तरी ते व्यर्थ. भगवे रंगले तरी काय झाले, त्यागी नाही चाले तरी ते व्यर्थ. लंगोटी घातली तरी काय झाले, मन न निघाले विषयातुनी. संसार सोडला तरी काय झाले, परदार सोडले नाही जाणे. तुकड्या दास म्हणे जरी माळ घाले, मर्म न जाणले तरी ते व्यर्थ. होय, पण आम्ही सुशिक्षित लोक, शिकलेली लोक आजही या भोंदू बाबांच्या विळख्यामध्ये अडकू लागलो. हे भोंदू बाबा आम्हाला सरळ सरळ फसवू लागले. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. अविद्या. होय, पण आम्ही शिकलो, आम्ही अनेक पदव्या घेतल्या, पण आजही आम्ही या भोंदू बाबांच्या विळख्यामध्ये अडकू लागलो. सावधान, सावधान. छोट्या छोट्या गोष्टींवरून हे सगळे भोंदू बाबा आम्हाला फसवू लागले. हा इतिहास आहे. थोडस पाठीमागे जा आणि बघा. थोडस म्हणजे 2 महिने, 4 महिने, 6 महिने पाठीमागे जा आणि बघा आमच्या माता भगिनी बळी पडल्या, तरी सुद्धा आम्ही त्यातून काहीही शिकलो नाही. आम्ही या भोंदू बाबांना बळी पडू लागलो. आम्ही काय शिकलो? विचार करा. आत्मभान जागा करा आणि या अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर या. मुलांना मेहनत करायला सांगा, मग त्यांचे मार्क्स वाढतात. कोणत्या भोंदू बाबांनी आशीर्वाद देऊन मार्क्स वाढणार नाहीत. आई वडिलांची सेवा करा, पंचमहाभूतांची सेवा करा, या जमिनीची, शेतीची सेवा करा, झाडांची सेवा करा, ते तुम्हाला आशीर्वाद देतील. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत.